दरम्यान या किल्ल्यावर झालेल्या पार्टी संदर्भात विरोधकांचे आरोप आपण ऐकले। आता या किल्ल्यावर जर पार्टी झाली असेल तर कारवाई करू अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। ऐकूयात। आपण बांद्रा पोर्टवरती दारू पार्टी झाली आणि त्याला राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिल्याची माहिती, त्याचा व्हिडिओ व्हायरल। अशा प्रकारची पार्टी व्हिडिओ मी पण मला काही लोकांनी सांगितलं, मी बघितलेला नाही, पण त्याला जर परवानगी दिली असेल तर कारवाई केली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी विरोधक आणि सत्ताधारी पक्षांमध्ये युती होताना पाहायला मिळते। यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी महायुती एकत्र लढवणार आहे तर काही ठिकाणी एकत्र लढवणार नाही आहे, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं। या निवडणुकीमध्ये स्थानिक स्तरावर आता युतीचे निर्णय होतात। ही छोटी निवडणूक आहे, महापालिकेत वेगळा निकष असतो, असंही फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं। परवापर्यंत तुम्हाला चित्र स्पष्ट दिसेल। याचं कारण हे स्थानिक स्तरावर होत असतं। स्थानिक स्तरावर त्यांच्या चर्चा चाललेल्या आहेत। काही ठिकाणी महायुती झाली आहे, काही ठिकाणी झालेली नाही आहे। स्थानिक स्तरावरच हे सगळे निर्णय होत आहेत, त्यामुळे परवापर्यंत तुम्हाला चित्र स्पष्ट दिसेल। जिल्ह्यामध्ये त्या सोयीप्रमाणे त्या पक्षांनी एकत्रित येऊन केलेला आहे। जिथे महायुती शक्य आहे तिथे महायुती झालेली आहे, कुठे दोन पक्षांची युती झालेली आहे, कुठेच युती झालेली नाही। त्याच्यामुळे हे जिल्हा स्तरावरचा छोटी निवडणूक आहे, ही मोठी निवडणूक नाही आहे, हे राज्याची निवडणूक नाही आहे। तिथल्या परिस्थितीप्रमाणे निर्णय होत असतात। महापालिकेमध्ये वेगळा निकष असतो। याचं कारण महापालिका ही मोठी शहर आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी जिथे शक्य आहे तिथे आमची युती होणार। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला सुरुंग लागण्याची शक्यता आहे। काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये मनसेमुळे दुरावा आलाय। यामुळेच मुंबईमध्ये काँग्रेसने एकला चलो रेचा नारा दिलाय। बिहारमधील पिछाडीनंतर शिवसेनेच्या काही नेत्यांनी उघडपणे काँग्रेसवरती नाराजी व्यक्त केली होती। अंबादास दानवे यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसच्या अनेक प्रमुख नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। मुंबईमध्ये रमेश चेन्निथला यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीदरम्यान काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी अल्पसंख्याक मतदार आपल्या सोबत जोडण्याकरता एकला चलोरीची भूमिका महत्त्वाची असल्याचं स्पष्टपणे नमूद केलं। ते त्यांचं मत आहे। ते दानवेंनी बोट दाखवत असताना 4 बोटं त्यांच्याकडे आहेत, हेही मानलं पाहिजे। ग्रामीण भागामध्ये काय परिस्थिती आहे याचं अवलोकन करा आणि दुसऱ्यावर बोट दाखवा। असं आपसात काही मतभेदाची दरी वाढेल अशा प्रकारचं कुठलंही वक्तव्य कोणी नेत्यांनी करू नये। नाही, त्या मनसेच्या संदर्भात आम्हाला काही बोलायचं नाही। ते आमचे काही अलायन्स पार्टनर नाहीत, आमचे काही महाविकास आघाडीतले घटक पक्ष नाही। त्यामुळे त्यांची भूमिका काय असेल ते त्यांना त्यांच्या पक्षाच्या संदर्भात त्यांनी ठेवावी। आम्हाला सध्या आमच्या पक्षाच्या भूमिकेवर त्यांना बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही। तो निर्णय आम्ही स्वतंत्रपणे घेऊ। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजपाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं। यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी मतचोरीच्या आरोपांवरून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला। जोपर्यंत विरोधी पक्ष जनतेत जात नाही तोपर्यंत त्यांची अशी माती होत राहील, असा टोला फडणवीसांनी लगावला। विरोधकांना पुरावे मागितले जाते तेव्हा ते पुरावे देत नाहीत। हवेत गोळीबार करणाऱ्यांनी जमीन दिसली की असं वक्तव्य ते करतात, असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। तर आता मनपा निवडणुकीमध्ये त्यांचा बुरखा फाडून त्यांना जागा दाखवायची वेळ आली आहे, असा सुद्धा इशारा फडणवीसांनी दिला। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्येक घरामध्ये मुबलक पाणी येईल ही भारतीय जनता पार्टीची आणि महायुतीची देण या छत्रपती संभाजीनगरला आहे। आणि म्हणून हे जे लोक वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं करतात यांच्यासारखे खोटारडे लोक नाहीत। आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत यांचा बुरखा फाडून यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। सातत्याने जे फेक नरेटिव्ह तयार होत आहेत त्या फेक नरेटिव्हला जनताच त्या ठिकाणी उत्तर देते आहे। जोपर्यंत काँग्रेस सहित विरोधी पक्ष हे जमिनीवरची हकीकत समजून घेत नाहीत, जनतेत जात नाहीत, जनतेचे प्रश्न मांडत नाहीत,
तोपर्यंत त्यांची अशीच माती होत राहील हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे.